नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल हा थेरम पाहणार आहोत. ओके, तर बघा थेरम काय म्हणतो. सुरुवातीला थेरम सांगतो की दिलेला ट्रायंगल तुमचा राईट अँगल ट्रायंगल असेल. बघा थेरम म्हणतोय दिलेला ट्रायंगल हा तुमचा राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके, हा ट्रायंगल आहे तुमचा ए बी सी, ह्याच्यामध्ये अँगल एबीसी हा तुमचा 90 अंशाचा आहे. ओके, थेरम म्हणतोय दिलेला ट्रायंगल जर राईट अँगल ट्रायंगल असेल आणि ही जी हायपोटेनस आहे, या हायपोटेनसवर ह्या बी पासून जर परपेंडिक्युलर टाकलेला असेल. बघा, हायपोटेनसवर बी पासून परपेंडिक्युलर टाकलेला असेल. ओके, समजा हा परपेंडिक्युलर आहे तुमचा बीडी, तर थेरम म्हणतो तुमचा बघा टू प्रूव्ह. ओके, थेरम काय म्हणतो, दिलेला ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असेल आणि हायपोटेनस एसी वर बी मधून परपेंडिक्युलर टाकलेला असेल, तर थेरम म्हणतो की इथे तुमचा जो ओरिजिनल ट्रायंगल एबीसी आहे. बघा, याच्यात 3 प्रूफ आहेत. एक आहे ट्रायंगल एबीसी, हा जो ट्रायंगल एबीसी आहे तो सिमिलर आहे ट्रायंगल, हा ओरिजिनल ट्रायंगल एबीसी सिमिलर आहे ट्रायंगल एडीबी सोबत. ओके, दुसरा पॉइंट याच्यामध्ये आहे की हाच ट्रायंगल एबीसी सिमिलर आहे ट्रायंगल बीडीसी सोबत. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट याच्यामध्ये की ट्रायंगल, आता हा जो एबीसी आहे का, हा एबीसी मोठा सोडून उरलेले 2 ट्रायंगल हा एक आणि हा एक ट्रायंगल म्हणजे ट्रायंगल एडीबी हा सिमिलर दाखवायचा आहे तुम्हाला ट्रायंगल बीडीसी सोबत. ओके, तर याच्यामध्ये हे 3 पॉइंट तुम्हाला प्रूव्ह करायचे. थेरम म्हणतो दिलेला ट्रायंगल राईट अँगल असेल आणि हायपोटेनसवर जर आपण असा परपेंडिक्युलर टाकला तर इथं बनणारे हे 2 ट्रायंगल एडीबी, ट्रायंगल बीडीसी, हे 2 ट्रायंगल मूळ ट्रायंगल एबीसी सोबत सिमिलर असतात आणि ते एकमेकांसोबत सुद्धा सिमिलर असतात. ओके, तर इथं दिलेला डाटा काय बघा, इथं दिलेला गिवन डाटा काय आहे, दिलंय इथं की इन अ ट्रायंगल एबीसी आम्हाला दिला एक ट्रायंगल एबीसी, ह्याच्यामध्ये अँगल एबीसी 90 आहे, अँगल एबीसी हे 90 डिग्री आहे. त्याच्यानंतर बीडी जो आहे बीडी हा परपेंडिक्युलर आहे एसी सोबत. हा तुमचा इथं गिवन डाटा असेल. ओके, चला बघा प्रूफ मध्ये आता काय करायचं आपल्याला, प्रूफ. ओके, तर सुरुवातीला आपण ह्या 2 ट्रायंगलचा विचार करूया. ट्रायंगल एबीसी आणि एडीबी ह्या दोघांना सिमिलर दाखवायचे. सिमिलर दाखवण्यासाठी आपल्याकडे 3च टेस्ट आहेत. एक आहे अँगल सिमिलॅरिटी, दुसरी आहे साइड सिमिलॅरिटी आणि तिसरी आहे साइड सिमिलॅरिटी. या 3च टेस्ट आहेत बरं का आपल्याकडे. या 3 पैकी आपल्याला ही पहिली टेस्ट या ठिकाणी वापरायची आहे. ओके, तर बघा आपल्याला ट्रायंगल हे 2 घ्यायचे. एक ट्रायंगल एबीसी आहे, इन ट्रायंगल एबीसी अँड दुसरा ट्रायंगल आहे एडीबी, ट्रायंगल एडीबी. ह्या दोघांना सिमिलर दाखवायचे. बघा, एबीसी आणि एबीसी जो आहे आणि एडीबी जो आहे त्या दोघांमध्ये 90 चा अँगल आहे. एबीसी मध्ये अँगल बी हा 90 चा आहे आणि एडीबी मध्ये अँगल एडीबी हा 90 चा इथं. ओके, तर अँगल एबीसी इक्वल टू अँगल एडीबी, रिजन आहे ई चे 90 डिग्री. याचं माप तुमचं प्रत्येकाचं 90 आहे. त्याच्यानंतर दुसरा पार्ट म्हणजे हा जो अँगल आहे हा कॉमन आहे. बघा, अँगल ए जो आहे तो एबीसी मध्ये पण आहे आणि एडीबी मध्ये पण हा अँगल आहे, हा कॉमन अँगल आहे. ओके, तर ए ला मदत ठेवतोय. बघा, मी ए ला मदत ठेवतोय तर बीएसी लिहितोय, बीएसी कॉन्ग्रुएंट टू अँगल ए ला मदत ठेवलं डीएबी, याचं रिझन आहे कॉमन. ओके, मग म्हणता येईल देअरफॉर ट्रायंगल एबीसी इज अ सिमिलर टू ट्रायंगल एडीबी. आपण टेस्ट वापरली आहे ए सिमिलॅरिटी, याला नंबर 1 देऊन टाका. ओके, चला तुमचा पहिला पॉइंट प्रूफ. आता दुसरा पॉइंटचा विचार करू आपण. बघा, दुसरा पॉइंट काय दिला तुम्हाला. दुसऱ्या पॉइंट मध्ये हे 2 ट्रायंगल आहेत. एक आहे एबीसी आणि बीडीसी. बघा, एबीसी इन अ ट्रायंगल एबीसी अँड दुसरा ट्रायंगल आहे तुमचा बीडीसी. ओके, तर बघा, एबीसी मध्ये 90 चा अँगल आहे आणि बीडीसी इथे तुमचा 90 चा अँगल आहे. हा अँगल लिहिता येईल आपल्याला. अँगल एबीसी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बीडीसी, रिजन आहे ई चे 90 डिग्री. त्याच्यानंतर दुसरा पार्ट म्हणजे दोघांमध्ये एक कॉमन अँगल आहे, तो म्हणजे सी हा कॉमन आहे. बघा, एबीसी मध्ये पण सी अँगल आहे
आणि बीडीसी मध्ये पण सी अँगल आहे. आपल्याला सी ला मधात ठेवायचंय, तर मी काय करतोय बीसीए लिहितोय, बीसीए कॉन्ग्रियंट टू, बघा बीसीए तर इथं डीसीबी लिहितोय, अँगल डीसीबी. रिझन आहे तुमचं कॉमन अँगल आहे. ओके, जिथं अँगल व्हायला त्याला आपल्याला मदत घ्यावं लागेल. ओके, मग म्हणता येईल देअरफॉर ट्रायंगल एबीसी, आम्हाला ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल बीडीसी सिमिलर लिहिता येतो, कारण दोघांमध्ये ह्या दोन्ही ट्रायंगल मध्ये हे दोन अँगल आम्हाला सारखे दिसले. याचा नंबर 2 टाका, ए सिमिलॅरिटी. ओके, हा जरा तुमचा दुसरा पॉइंट तयार. आता बघा तिसरा जो पॉइंट आहे याच्यामध्ये एडीबी आणि बीडीसी आहे, एडीबी आणि बीडीसी आहे. तर काय बघा याच्यामध्ये, हा जो पहिलं जे आहे इक्वेशन तुमचं हे नंबर 1, ह्याच्यामध्ये एबीसी एडीबी आहे, ह्याच्यामध्ये कॉमन काय एबीसी आहे, इथं पण एबीसी आहे, इथं पण एबीसी आहे. ओके, तर 1 आणि 2 मध्ये एबीसी तुमचा सिमिलर आहे दोघांना पण. कोणाला सिमिलर आहे, एडीबी आणि बीडीसी ला. ओके, तर फ्रॉम 1 and 2 वरून आपल्याला असं लिहिता येईल, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड वरून की ट्रायंगल एडीबी इज सिमिलर टू ट्रायंगल बीडीसी. ओके, चला हा झाला आपला पूर्ण थेरम.